निवडणुकीसाठी। तिकडे धाराशिव नगरपालिकाच्या निवडणुकीसाठी मतदान होऊन 20 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकेची मतमोजणी आज होणार आहे। 8ही शहराच्या ठिकाणी ही मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून केली जाणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले। याच मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। गेल्या अनेक दिवसापासून मतदान झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका मतमोजणीची प्रतीक्षा करत असल्यानंतर आज प्रत्यक्षात मतमोजणी ही काही तासावर येऊन ठेपली असून धाराशिव जिल्ह्यात एकूण जर बघायला गेलं तर 8 नगरपालिका आहे ज्यासाठी मतदान झालेलं आहे आणि या मतदानाची मतमोजणी करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं असून प्रशासनाकडून या मतमोजणीची जय्यत तयारी जी आहे ती केली जात आहे। धाराशिव जिल्ह्यात 8 नगरपालिका आहेत। उमरगा, लोहारा, उमरगा, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, तुळजापूर यासह भूमपरांडा या नगरपालिकेसाठी ही मतमोजणी होणार असून राजकीय दृष्ट्या जर बघायला गेलं तर भूमपरांड्यामध्ये तानाजी सावंत असतील त्यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले होते, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसरीकडे धाराशिव आणि तुळजापूरमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला आहे। तर तिथं खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलाश पाटील यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली असून या लढती ज्या आहेत रंजक झालेल्या आहेत। तुळजापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं ड्रग्सच्या विषयावरून मोठं रणकंदन माजलं होतं, तर दुसरीकडे त्याच ठिकाणी महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिला, मात्र तिथं हाणामारीच्या घटनेनंतर तिथली निवडणूक रंजक झाली होती। आता धाराशिवमध्येही महाविकास आघाडीमध्ये तशी बिघाडीची पाहायलाच मिळालंय, जिथं तुतारी च्या विरोधात मशाल असंही चित्र काहीतरी पाहायला मिळालं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेना ही अशी सगळ्या लढती ज्या आहेत ते पाहायला मिळाल्या आहेत। त्यामुळं राजकीय दृष्ट्या जरी प्रतिष्ठा पणाला लागल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नगराध्यक्ष पदाच्या ज्या लढती आहेत त्या खूपच रंजक झालेल्या आहेत। त्यामुळं धाराशिव असेल किंवा कळंब असेल या लढती सुद्धा महत्त्वपूर्ण असल्याने नेमकं मतदार राजानं कौल कुणाला दिला आहे, कुठल्या पद्धतीने मतदान झाले, मतदाराजानं कुणाला आपला कारभारी म्हणून शहराचं निवडलंय हे अवघ्या काही तासातच सिद्ध होणार आहे। त्यामुळे या सगळ्या तयारीसाठी प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज लोकमत, धाराशिव।